राम राम शेतकरी बंधूंनो, संतोष श्रीराम गर्जे, मुक्काम पोस्ट महासांगवी, तालुका पाटोदा येथील प्रयोगशील शेतकरी आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आज आपण लिली फुलांची लागवड आणि त्याचं व्यवस्थापन याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार संतोषजी, किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना आपला परिचय करून द्याल? नमस्कार सर. मी संतोष श्रीराम गर्जे, तसं मूळचा महासांगवी, तालुका पाटोदा येथील रहिवासी आहे आणि साधारणतः शेतीमध्ये अल्पभूधारकांनी कशी शेती करावी या संदर्भात माझं परिचित आहे. अच्छा, आपण कधीपासून शेती करता? साधारणतः 20 वर्षापासून शेतीचे प्रयोग मी नवीन प्रयोग घेत असतो, परंतु विशेष म्हणजे फुलांची शेती ही कमी वेळेमध्ये आणि जास्तीत जास्त उत्पादन अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी योग्य आहे. फुलांचीच शेती करावी असं आपल्याला कशामुळे मनात आलं? फुलांची शेती ही एक अल्प वेळेमध्ये अतिशय कमी खर्च अशा बाबी आणि त्याच्या शेतीमध्ये जास्तीत जास्त नफा तोट्याच्या दोन बाजू पाहिल्या जातात. मग त्यामध्ये शक्यतो कमी खर्चामध्ये आणि जास्तीत जास्त उत्पादन कसं भेटेल याचा विचार करून आपण या शेतीमध्ये आपण हा पाऊल उचललेले आहेत. फुलांच्या शेतीबद्दल प्रेरणा आपणास कुठून मिळाली? फुलांची शेती हे एक विषय काय, गावामध्ये काही प्रसंग वेगळे स्कीमा आणणं, गावामध्ये काही नवीन प्रयोग चाललेले असतात की आपण ही स्कीम आणल्यानंतर गटतटांचे वातावरण असते. त्यावेळेस एक निशिगंध, सफेद मुसळी, कुणी स्टिविया आणू हे विषय चाललेले होते. स्टिविया असेल, निशिगंध असेल, सफेद मुसळी असेल किंवा फुलांची आपण शेती करू. मग त्यावेळेस विषय झाल्यानंतर तो फक्त विषय चर्चात्मक राहिला. मग त्यासाठी काही आमच्या गावातल्या वेगळ्या लोकांनी गटांमध्ये कुणी म्हणले आपण फुलांची शेतकरी तयार करूया. काहींनी प्रत्यक्षात आपण लिली, सफेद मुसळी हे पण काही गटांनी केलं. आपण त्याचा लाभही उचलला, परंतु कागदपत्री आणि प्रत्यक्षात कार्यामध्ये कुणी काय आणलं नाही. फुलांची शेतकरी लागवड झाल्या, फुलांची शेतकरी फक्त आपल्याला अनुदान भेटेल इथपर्यंत त्या योजनापुरते चालल्या, परंतु त्याचा आपण प्रत्यक्षात लाभ घेतला की त्यांच्यामध्ये मी काय सहभागी नव्हतो लाभामध्ये, परंतु संपूर्ण झाल्याच्या नंतर एका शेतकऱ्यांचं बियाणं त्या गावामधूनच खरेदी केलं मी आणि मग नंतर संपूर्ण कार्यक्रम होऊन दिला त्यांचा. मग आपण ते फुलं कुठं विक्री केले जातात याचे अनुभव भेटले आणि 20 वर्षापूर्वी निशिगंध या फुलांची मी लागवड केली. संपूर्ण कार्यक्रम झाल्याच्या नंतर मग मी वैयक्तिक माझे हे 20 वर्षांपासून ही माझी परंपरा चालू ठेवली. माझ्या बरोबर काही जे शेतकरी आहेत ते साधारणतः 7-8, 5-7 शेतकरी महासांगवीचे आताही फुलांचं फुलं व्यवसाय करत आहेत. निशिगंध फुलाचं लागवड केल्यानंतर आपल्याला काय अनुभव आले? निशिगंध फुलाची लागवड असा अनुभव आला की अतिशय अल्प भूधारक शेतकरी आहेत, जेणेकरून पैशाची चणचण भागते शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांमध्ये एक जोडधंदा हा विषय पूर्णत्व झालेला आहे. एक शेती विषय जो हा भुसार पिकं जे घेतलं जातात, ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, इतर पिकाला आपण भुसारही म्हणू शकत नाही, तेही आज आवश्यक आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचं कमी क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्याला उत्पन्न कसं वाढेल, त्याबरोबर जोडधंदा कसा करता येईल. साधारणतः एखाद्या शेतकऱ्याला 5 एकर जमीन असेल तर त्याने 1 एकर तरी फुलं करावे किंवा माझे स्वतःचे स्टार्टिंगला 8 गुंठ्यांमध्ये फुलं होते. त्या 8 गुंठ्यामध्ये मला कमीत कमी कमाल ते किमान 500 रुपयापासून 3000 रुपये प्रति पर डे मला त्या 8 गुंठ्यामध्ये उत्पन्न निघत होतं. मग ह्या उत्पन्नामध्ये मला अतिशय आनंद वाटायचा आणि सकाळचा जो प्रसंग आहे त्यावेळेस ते फुलं तोडायचे असतात. मग त्यावेळेस ते सकाळी जाताना तो मी एक व्यायाम म्हणून ठरवलं. हा माझा एक बिझनेस आहे, हा माझा एक धंदा आहे, याला मी पाहिलं गेलं. हे फुलं घ्यायचे आणि तोडायचे आणि विक्री करायचं असं मी कधीही समजलं नाही. मग त्यामध्ये आपण सकाळी व्यायाम पण होतो, सकाळी हे सगळ्या अंगी शेती पाहिली म्हणजे अनेक विशेष दृष्टीने पाहिले पाहिजे. त्याच्यामध्ये दृष्टी वेगळी असावी, म्हणजे विशेष त्याला जर प्राधान्य दिलं तर आणखी या शेतीमध्ये विशेष डेव्हलप करू शकतो आपण, असं मला एक फुलांच्या ह्याच्यामध्ये मी सांगू शकतो. असं सुंदर याच्यामध्ये काम आहे की सकाळी फुलं काढून येणे, व्यायाम घडतो. त्यानंतर सकाळी फुलं आणल्याच्या नंतर साधारणतः 8-10 पर्यंत आमचा कार्यक्रम चालतो. ते मग पार्सल वगैरे इतर ठिकाणी बीड वगैरे इतर काम करतात. असं करतो आम्ही, सकाळी बसनी पार्सल करू. अच्छा, शेतीमध्ये निशिगंध लावण्यापूर्वी आपण शेतीमध्ये काय लागवड करायचं किंवा वेगवेगळे आणखी काय प्रयोग करून बघितलं का आपण?
याच्या अगोदर आपण एक शेतीमध्ये प्रयोग नवीन केलेला आहे, म्हणजे तो 2 in 1 मजली शेती हा प्रयोग मी करून पाहिला. तो सक्सेसफुल राहिला. एक वेळेस केला आणि नंतर मग ते आमचे चॅनल वगैरे सगळे त्याचे अतिशय लोड झाला, बंद हे झाले. पण ते पक्क्या पद्धतीचं केलं पाहिजे असं मला एक अनुभव आढळला त्यामध्ये. म्हणजे जसं की एक प्रयोग असा केलेला आहे, निशिगंध फुलांची शेतींची लागवड केली. त्या निशिगंध फुलांच्या शेतीला पर डे मला 100 रुपये पर kg पर किलो याचे दर भेटले. 30 किलो निघले तर 3,000 रुपये उघड हिशेब असा माझा चालत राहायचा. मग त्यावरती मी थोडे जामखेड, आम्हाला साधारणतः अंतर जवळ असल्यामुळे 18 किलोमीटर आमचं अंतर आहे, त्यामुळे जामखेडला कधी बीडला, तर कधी मांजरसुंबा अशा ठिकाणी, नेकनूर वगैरे इतर ठिकाणी आपण हे पार्सल फुलं करत राहिलो, केज वगैरे इतर ठिकाणी. मग ते फुलं पार्सल करत असताना मला एक संकल्पना सुचली की एक आपण फुलं तर करतोच, परंतु याबरोबर काही वेलवर्गीय पिकांचा आपण अनुभव घेऊया. मग ते वेलवर्गीय पिकांमध्ये आपण 2 in 1 मजली शेती कशी करावी याचं एक संकल्पना डोक्यामध्ये, योजना रचली त्याची, की म्हणजे साधारणतः 12 फुटाचे चॅनल आम्ही खरेदी केले. अँगलनीवरती त्यावरती तारांचं आच्छादन घेतलं. तारांचे आच्छादन घेऊन वेलवर्गीय दुधी भोपळा ह्या पिकांचा आम्ही एक त्याच्यावर साधारणतः 8 गुंठ्यामध्येच हा प्रयोग केला. आणि दुधी भोपळ्याला प्रत्येक पानांगणीच भोपळे येऊ लागले. मग ते कॅरेट गाडीला आणि ते भोपळे प्लस फुलं असं ते घेतलं त्याच्यावर. आणि त्या विशेष म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे जे निशिगंध शेती त्या 2 in 1 मजलीवरती हवा खेळती राहावा याचा सगळा विचार करून, हवा म्हणजे उंची असावी, 2 बाजूनी सूर्यप्रकाश पूर्व पश्चिम मावळता आणि उगवता सूर्याचा प्रकाश त्याच्यावरती पडावा, आणि त्या वरच्या आच्छादनावरती आपण गन म्हणजे जेणेकरून स्प्रिंकलरचे पाणी हे पडण्यासाठी त्याचा प्रयोग केला. तर तो प्रयोग याच्यासाठी केला होता की त्या फुलांना प्रादुर्भाव जो काय फवारण्या वगैरे लागू नये आणि सेंद्रिय कसे राहील, जेणेकरून त्याला विषारी फवारण्या नको आहेत आपल्याला. आज त्यासाठी ते स्प्रिंकलरने धुवून काढलं गेलं. पानं धुवून निघायचे आणि ते पाणी जे आहे ते निशिगंधालाही भेटायचं. आणि त्या फुलांच्या हांडपुंज असेल किंवा तुडतुडे, मावा इतर त्याचा प्रादुर्भाव नाहीसा व्हायचा. किड्यांचा प्रादुर्भाव झाला नाहीये. अशा पद्धतीने आपण हे त्या वेलवर्गीय पिकांचा असं हे केलं. तर त्यावेळेस मला बऱ्याचशा जणांनी पाहिल्याच्या नंतर हे मला सांगितलं की तुम्ही ह्या डॅमो दाखवता का. मी अन्सारवाडा प्रकल्प या ठिकाणी बरेच, मला वाटतं 5-7 आमदार त्या ठिकाणी, आमदार, खासदार, मंत्री आले होते. आणि अन्सारवाडा प्रकल्प यमगारवाडीच्या भटक्या विमुक्त जाती परिषद अंतर्गत एक तिथं शाळा आहे संघाची, भटक्या विमुक्त मुलांची. ते धाराशिव जिल्ह्यामध्ये अन्सारवाडा हा प्रकल्प येत आहे सर. त्या ठिकाणी तो डॅमो म्हणून मला एक विनंती केली की तुम्ही ह्या ठिकाणी लावा हा डॅमो. मग ते आम्हाला तसं निमंत्रित केल्याच्या कारणास्तव आम्ही तिथे डॅमो लावला होता. अच्छा, म्हणजे ती माहिती तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना दिली, तिथे प्रसार व्हावा आणि त्या प्रसारामधून अल्पभूधारकांनी याचा अनुभव घेऊन त्यासाठी ते एक त्यांनी आचरणामध्ये आणावं आणि अशा पद्धतीने शेती इतर शेतकऱ्यांनीही करावी यासाठी आपण तो उपक्रम घेतला होता सर. म्हणजे कमी जागेत जास्त उत्पादन घेण्यासाठी तुम्ही ते केलं असं म्हणता येईल समजा. बिलकुल, निश्चितच. सध्या आपण कुठल्या फुलांची लागवड करता? सध्या लिली माझ्याकडे जास्त प्रमाणात आहे. लिलीची फुलं, निशिगंध पण होता, पण निशिगंधाचं काय आहे, जास्त म्हणजे तोडणीस लेबर किंवा माणूसबळ हे जास्त प्रमाणात थोडं असावं लागतेच. थोडं म्हणजे काम थोडं वर्किंगला नॉर्मल हार्ड वाटलं, कठीण वाटलं. आणि त्यानंतर कठीण म्हणजे सहजपणे आहे, परंतु मनुष्यबळ वेळेवर उपलब्ध होत नाही. अच्छा, हां. आणि सगळ्यात त्यापेक्षाही सोपं मला लिली वाटली, कारण लिली तिची पकडताना पटकन काढणे, झटपट काम होत आहे, योग्य वाटलं. म्हणून लिलीची लागवड साधारणतः 8 गुंठ्यांपेक्षा जास्त करून मी 35 गुंठ्यांपर्यंत लिली वाढवली आहे. ही लिलीची लागवड आपण कधी करतात? लिली आता या जून आणि मे जूनच्या जॉईंटवरती, म्हणजे साधारणतः मे संपल्याच्या नंतर मे जूनच्या 1-2 तारखेपासून ही लागवड चालू केली. म्हणजे जूनमध्ये 2-3 तारखे, मेच्या शेवट आणि जूनच्या सुरुवातीला आपण त्याची लागवड करू शकतो आपण. लिली या फुलांसाठी जमिनीची मशागत कशा पद्धतीने करावी लागते? पूर्व मशागत याबद्दल
सगळ्यात सरजी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तसं पाहता जर फुलांची असेल किंवा इतर कोणत्याही पिकांची लागवड असेल तर त्या आपल्या जमिनीचे pH नत्र वगैरे तपासणी केल्या पाहिजे. जमिनीमध्ये कोणता पाला स्फुरत नत्र वगैरे कोणते कमकुवत आहेत, पाणी आणि माती परीक्षण करून घेतले पाहिजे. तर माझ्या माहितीने आम्ही साधारणतः आता काय करत आहे ते तर करतोच, परंतु स्टार्टिंग याच्यामध्ये आम्ही नांगरट घेतो. उन्हाळ्यामधच्या नांगरटी असतील त्या नांगरट झाल्याच्या नंतर अतिशय चांगला ग्रोथ आला पाहिजे असे वाळून देऊन त्याचे पाळी मोगडे केले जातात. आणि मग जास्तीत जास्त शेणखत पसरून घेतो. शेणखत पसरून घेतल्याच्या नंतर तात्काळ त्यावरती एक 4 फुटाच्या अंदाजात सरी काढून अंतर मशागत पूर्ण रोटावेटर वगैरे सगळ्या घेतल्याच्या नंतर 4x2 किंवा 4x1.5 या फुटावर त्याची लागवड योग्य राहते सर. अच्छा, 4x1.5 वर लागवड करता. 8 गुंठ्यामध्येच मी 2 ट्रॅक्टर तर अर्धा एकरमध्ये 4 ते 5 ट्रॅक्टर शेणखत वापरलं होतं मी. म्हणजे असं वापरलंच पाहिजे. अर्धा एकरसाठी असेल तर 4-5 ट्रॅक्टर वापरले अतिशय योग्य राहतं. आता मीच 8 ट्रॅक्टर वापरले आहेत. आणि शेणखताचं सगळ्यात जास्त असर 3 ते 4 वर्ष चालला जातो. शेणखत 3 वर्ष निश्चितपणे शेणखताचा परिणाम होतो. तुमचे जे रासायनिक खताचे आज भाव एवढे गगनाला भिडलेले आहेत, त्या फर्टिलायझर्सनी माणसाच्या प्रकृती आहे, आहार विहारावर परिणाम होत आहेत. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात बिमारी वाढल्या. आज माझ्याही कधीच हे मला बुद्धीला पटलं नाही आहे. मग मी शेणखत वापरतो आणि जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने कसं पिकवलं जाईल. हे फुलं जरी खायचे नसेल तरी ह्या जमिनीवर पण त्याचा पोत खराब करण्याचं काम करतं, म्हणून मी ते वापरतच नाही आहे सर. लिलीची लागवड केल्यानंतर त्याच्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करता? म्हणजे दांडाने पाणी देता की स्प्रिंकलर, ठिबक असं काही वेगळं विशेष वापर करता? पाणी व्यवस्थापनामध्ये जर पाहिलं तर पाणी हे कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या वेळी देणं हे फार गरजेचं आहे. अतिशय तीक्ष्ण उन्हामध्ये जर कुठल्याही छोट्या पिकांना पाणी जर दिलं तर ते हा जो लिलीचा प्रकार जो आहे तो कंदवर्गीय आहे आणि त्या कंदांमध्ये जास्त उष्णतेच्या वेळेस पाणी जर दिलं तर ते कुजतात. मग सकाळचे आणि संध्याकाळच्या वेळी आणि पाणी देण्याची पद्धती अशी असावी की पाट पाणी असेल तरी जास्त पाणी असेल तर ते पाट पाण्याने दिलं जातं, किंवा तुम्ही ठिबक सिंचन अशा पद्धतीने दिलं तर ते त्यापेक्षा उत्कृष्ट दर्जाचं मानलं जाईल. कारण आणि एक पाण्याचा थेंब हा महत्त्वाचा आहे. तर आपण पहिला प्रकार जो आहे पाट पाणी, अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे ज्या सुविधा नसेल तर तो पाणी देऊ शकतो. त्यापेक्षा जर उत्कृष्ट दर्जाची शेती करायची असेल तर ठिबक सिंचनद्वारे, त्यापेक्षा जर म्हणलं अतिशय चांगल्या पद्धतीने आपण अजून त्याला सुधारणा करू तर माझ्या मते स्प्रिंकलरनी पाणी दिल्याच्या नंतर काय आहे की त्या फुलांवर पडणारा प्रादुर्भाव धुवून जातो. मग ते योग्य माझ्या मते स्प्रिंकलर मी मान्यता प्रथम देईल त्याला. म्हणजे पावसासारखं पाणी पडल्याच्या नंतर जेव्हा डंका, आळ्या, किड्या, माशा जो आहे त्याचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. या फुलांच्या शेतीवर कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि त्याचं नियंत्रण किंवा त्याच्यावर कंट्रोल आपण कसं मिळवता? आता फुलांच्या बाबतीत जर असेल तर हे काय आहे की डंक माशी आहे किंवा तुडतुडे मावा वगैरे होत असतात याच्यावरती. मग ते जास्तीत जास्त म्हणजे कुठले आजार आले किंवा धुके पडले त्यावर काय चिकट सापळे वगैरे लावून आपण शक्यतो ह्याचा प्रादुर्भाव थांबवतो. म्हणजे आपल्याला फवारणी नकोय असं वाटतं, चिकट सापळे वगैरे असं करून स्प्रिंकलरनी पाणी देऊन असं थांबवलं जातं. अच्छा, तर हे एकरी किती प्रमाणात सापळे लावावे लागतात आपल्याला? एक साधारणतः 100 फुटाची सरी असेल तर त्यामध्ये 5 जरी लावले तर साधारणतः 10-10 फुटावर 20-20 फुटावर असा सापळा जर लावला तर ॲडजस्ट होतात, त्याच्यामध्ये साधारणतः नियंत्रण मिळवता येते. लिलीची लागवड केल्यानंतर किती दिवसांपासून आपल्याला त्याची फुलं उपलब्ध होतात? एक लिलीची जे फुलं लागवड झाली की तुम्ही ते लागवड कोणत्या पद्धतीने केली जाते याच्यावर फार डिपेंड आहे. बटाटा आहे, अद्रक आहे, आळू आहे, असे जे कंदवर्गीय पीक आहेत तर ते हे निशिगंध, लिली हे प्रकार त्याचेच आहेत. तर ते लिलीच्या प्रकारला काही बरेचसे शेतकरी असं करतायत, फुलं उत्पादक असतील, फुलं शेतकरीचे असतील तर ते लिली काढून ठेवून ती वाळवून नंतर त्याचं कंद लागवड केली करतात ते. पण मी स्वतः आजचा माझा अनुभव नवीन
आणि आत्ता साधा लाईव्ह 1-2 महिन्यापूर्वीचा 1 महिन्यापूर्वीचा. तर ते मी लिली डायरेक्ट काढली आणि लिली डायरेक्ट तिचे जे पहिले ज्या मुळं आहेत ते मुळं छाटणी करावं लागतात, त्याचे वरचे शेंडे कापून काढणे, हे जे करण्याच्या ऐवजी जशाच तशी लिली काढून लागवड केली. माझे तात्काळ फुलंही चालू झाले. म्हणजे साधारणतः 15 दिवसामध्ये मला फुलं धारणं 15 दिवसामध्ये माझे फुलं चालू झालेले आहेत. 15 दिवसामध्ये, कारण त्याच मुळ्यांना पांढऱ्या मूळ फुटले, ज्या आहेत त्याच मुळांना पांढरे मूळ फुटले आणि नवीन ग्रोथ ही पकडली त्यांनी, म्हणजे फुलं धारणाच चालू झाले त्याला. साधारणतः जर कोणी तसं केलं, फुलांची पाठीमागले पहिले मूळ काटून टाकले किंवा वरले छेटे काटून टाकले आणि नंतर लागवड केली तर साधारणतः 2 महिने लागतात. अच्छा. 2 महिन्याच्या ऐवजी हे 15 दिवसांमध्ये माझं चालू झालेलं आहे. नवीन शेतकऱ्यांनी जर लागवड केलेली असेल तर त्याला सुरुवातीला फुलं यायला 2 महिन्याचा कालावधी लागतो. बिलकुल 2 महिने कालावधी लागतो. अच्छा. 2 महिन्यानंतर जेव्हा हे फुलं आले तर त्यानंतर हे किती दिवसांपर्यंत उत्पन्न आपल्याला मिळतं? हे पर डे दररोज तोडणी करत आपण साधारणतः 14 वर्षापर्यंत हे फुलं ठेवू शकतो. बर. हो, 14 वर्ष फुलांचे अनुभव शेतकऱ्यांच्या आम्ही मुलाखती पाहिल्या किंवा त्यांचे प्रत्यक्षात जाऊन भेटी दिल्या आणि त्या फुलांच्या प्रत्यक्षात बागा पाहिल्या. त्या ठिकाणी आम्हाला जाणून आलं की हा 14 वर्षाचा बाग आहे, हे याला 10 वर्ष झालं, याला 7 वर्ष झालं, हे 3 वर्षापासून आहे, असे आम्ही प्रत्यक्षात शेतकरी पाहिले. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की 14 वर्ष जर फुल टिकत आहे तर याला मेंटेनन्स खर्च कुठलाही नाही, नांगरट नाही, पाळी नाही, मोगडा नाही, कसलेही खर्च न करता शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देता येण्यासारखे निशिगंध, लिली असेल, मोगरा असेल, जाई असेल, चंपा असेल, अशी इतर फुलं, गलांडी वगैरे आहे, भरपूर फुलं आहेत. आता जर तसं पाहिलं तर तुमचा झेंडू 90 दिवसाच्या कालावधीमध्ये येतो, त्यामध्ये 2 ते 3 तोडे होतात, संपून गेला. गलांडी असेल 8-9 महिने राहतात, फुलांचा कालावधी संपला जातो. मग हे शेवंती असेल ते 3 महिन्यामध्ये शेवंतीचे फुलं 3 महिन्याच विक्रीला सापडले जातात. मग याचा सगळ्यांचा सर्वांगी विचार करून आम्ही ठरवलं की तर हा अतिशय उत्कृष्ट आणि दररोज फुलं आपल्याला देणारी कामधेनू गाईसारखी आहे, म्हणून त्याची मी लागवड केलेली आहे. सर, बरोबर आहे. म्हणजे हे खूपच किफायतशीर आहे की ऊसाचं आपण लागवड केली तर ऊस आपल्याला 2 ते 3 वर्ष आपल्याला मिळतं उत्पन्न त्याचं. अगदी बरोबर. पण ह्याचं उत्पन्न जर वर्षानुवर्ष मिळत असेल तर ह्याच्यापेक्षा फायद्याचं आणखी काय असू शकेल सरजी? कामधेनू गाईच म्हणायचं किंवा कल्पवृक्ष अगदी अशा पद्धतीने ह्या फुलांचं आहे. निश्चितपणे शेतकऱ्यांनी याच्याकडं लक्ष देऊन विचार केलाच पाहिजे आणि या फुलांना थोडंसं म्हणजे इतरांनी हे वळलं पाहिजे असं मला निश्चित वाटतं. तर 1 एकर क्षेत्रावर लागवड केल्यानंतर त्याची तोडणी आपण कशी करता? म्हणजे घरच्या घरी करता की त्याला मनुष्यबळ बाहेरून आपल्याला हे करावं लागतं? आत्तापर्यंत सरजी मी अर्धा एकर, 10 गुंठे, 15 गुंठे एवढ्या शेताची 20 वर्षापासून फुलांची शेती करत आलो. पण मला साधारणतः 4 माणसाच्या पुढे एकही लेबर जास्त, म्हणजे घरची घरीच हे आम्ही, आणि असं सकाळचा व्यायाम होतो आहे आणि सकाळचे आपलं एक कर्तव्य म्हणून आपलं घरातलं काम पार पडणे ह्या विषयावर आम्ही सगळ्यांनी एक काम केलं. तर ते छान सुंदरपैकी काम चालायचं. 9-9:30 वाजेपर्यंत आमचं घरचं काम च्या अगोदरच हे फुलं तोडणी व्हायची आणि नंतर 10पर्यंत मी वैयक्तिक जायचो, मुलं वगैरे सगळे शाळेत जायचे, तोपर्यंतच काम असायचं आम्हाला. हे जास्त जर लागवड केली तर निश्चितपणे मजूर लागेल. 1 एकर केलं तर साधारणतः ते 3 ते 4 तासामध्ये, जास्तीत जास्त 4 तासापर्यंत पूर्ण फुलं तोडणी होऊ शकते. या फुलांची तोडणी केल्यानंतर बाजारात किंवा मार्केटला पाठवताना आपण कशा पद्धतीने ते पाठवतो? आता मार्केट आपल्या बीड जिल्हा आहे. या बीड जिल्ह्यामध्ये काय विशेष म्हणजे एक लिलाव ही पद्धत नाही आहे मार्केट. तर आमची फार मोठ्या प्रमाणात इच्छा आहे की बीडला एक लिलाव पद्धत असावी, मार्केट असावं, मार्केट यार्ड असावं, अशा पद्धतीचं आपल्याकडं सुविधा शेतकऱ्यांना व्हावी ही इच्छा आहे. परंतु आता हे आमचे नगरला मार्केट आहे किंवा पुणे गुलटेकडी वगैरे, वाशी मार्केट मुंबई, किंवा आपण नांदेडला पाठवतो, जालना मार्केटला पाठवतो. तर ते आमचा विषय असा आहे की आम्ही खेडेगावातून, महासांगवी या ठिकाणाहून त्या बसस्टँड पाटोदा इथून पार्सल ऑफिसला हे जे पावत्या करतो, याच्या पावत्या फाडतो आणि ज्या ठिकाणी पावती पाठायचं आहे त्या ऑनलाईन पावती फाडून त्याची पार्सल पावती घेऊन
त्या ठिकाणी मार्केटचे आमचे त्या ठिकाणचे संपर्क आहेत त्या व्यापाऱ्यांचे, ते जे काय त्या ठिकाणी व्यापारी लिलाव घेतात त्यांचे, आणि मग ते बसनी पाठवून तिथल्या हमालांना तिथून त्यांच्या गाडीनी तिथपर्यंत पोहोचायचं आमचं लिंक अशा जोडलेल्या आहेत. मग त्या लिंकनी तिथपर्यंत पाठवायचं काम करतो. आणि मग ते त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्याचा जो काय लिलाव होईल ते आम्हाला डोळे झाकून मग ती एक घ्यावं लागतं. हे एक आमची उणीव बाजू आहे. जे काय असेल ते आम्हाला प्रत्यक्ष पाहायला भेटत नाही. पण आज ऑनलाईन युग झाल्यामुळे हे मोबाईलवर लाईव्ह त्याचं ते पण टाकतात. म्हणजे जसा आज याचा भाव हा झालेला आहे, ह्या फुलांचे भाव हे झाले, ऑनलाईन पाहायचे युग असल्यामुळे त्याची काही जास्त अडचण नाही आहे. म्हणजे फुलांची तोडणी केल्यानंतर त्याचे गुच्छ बनवून आपण ते ST पर्यंत पोच करता. आता काही फुलांमध्ये निशिगंध आहे, याचं वेट केलं जातं, ते वजनी विकलं जातं. बरं. आता हा लिलीचा प्रकार जो आहे त्याच्या ज्या गड्ड्या असतात लिलीचे, जे एक जुडी बांधली जाते, तर ते साधारणतः काही ठिकाणी ते कमी जास्त मार्केटवर अवलंबून आहे. काही ठिकाणी 25 फुलांची एकत्र गुड्डी केली जाते, 35-40 जसे असेल तसा त्याचा भाव पण भेटतो. त्या पद्धतीच्या फुलांच्या गड्ड्या केल्या जातात. म्हणजे ज्या वेळेस आपण तोडणी करतो त्याच वेळेस त्याच्या फुलांच्या लिलीच्या गड्ड्या बनवल्या जातात, लिलींच्या जोड्या बनवल्या जातात. आणि ज्या आता बीडमधलाच विषय घेऊ आपण, ज्या बीडच्या फुलारी आहेत, जे ते दुकानदार आहेत, त्यांच्या पार्सलच्या पार्सल पॅकिंगमध्ये आम्ही त्याची चिठ्ठी नावाची लिहून टाकतो की ह्या फुलाऱ्यांना एवढे फुलं 5 किलो 4 किलो 2 किलो अशा पॅकिंग बनवतो. आणि त्या पॅकिंग बनवून पाटोदा बस स्टँड पार्सल ऑफिसला येऊन त्या बसनी पाठवून इथल्या जो बीडचा पार्सल ऑफिस आहे त्या ठिकाणाहून ते हमाल काय आहेत तेच उतरून पण घेतात. त्यांचेच रिक्षा आहेत, त्या रिक्षाने त्या पोच केल्या जातात. मग त्या पोच केल्याच्या नंतर तिथेही टिपण होतं, आमच्याकडे होतं. म्हणजे ह्याचा एक हिशेब क्लिअर होतो. म्हणजे फुलांच्या व्यापाऱ्यापर्यंत तो माल सहजपणे पोचवला जातो. हो, अशा पद्धतीने आम्ही पोहोचतो तो माल. संतोषजी, जर शेतकरी बांधवांना काही याविषयी फुलांची लागवड, फुलशेती किंवा त्याचं व्यवस्थापन या संदर्भात काही मार्गदर्शन हवं असेल आणि त्यांना जर काही मदत लागत असेल तर आपण त्यांना मार्गदर्शन करू शकताल का? निश्चितपणे त्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी माझा संपर्क नंबर घ्यावा आणि ज्या त्यावेळेस ज्यांना वाटेल त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना पाहिजे एवढं सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन करून त्याला योग्य आणि जे काय मला एवढं समजेल पूर्णपणे आपण ते ज्ञान दिल्याने वाढत असतं. ज्ञान हे दिलंच पाहिजे. ज्ञान हे ठेवण्याची हेच नाही आहे, ज्ञान दिल्याने वाढतं आहे. म्हणून आपण त्याचं आपल्याला जेवढी माहिती आहे त्या पद्धतीची देऊ. आणि आपल्याला जरी नसेल तरी माझ्याकडे फार मोठ्या संपर्क आहेत, पुण्यापर्यंत आहेत, याच्या संशोधन केंद्रापर्यंत माझे संपर्क आहेत. संशोधन केंद्र असतील याच्यावर काय आमचा तर विषय झाला सरजी, एक वेळेस लिली ह्या प्रकारचा आम्हाला रंग बदलायचा होता, म्हणून आम्ही संशोधन केंद्रासाठी एक संपर्क केला. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन केंद्र इथं आम्ही संपर्क केला. त्यानंतर आपल्या अहिल्यानगरमध्ये ही राहुरी हेच मला राहुरीमध्ये दिगोळांबा या ठिकाणी मी दिगोळांबाचं एक इथे आपलं कृषी विज्ञान केंद्र आहे त्या ठिकाणी संपर्क केले. बरं. म्हणजे फार माहिती आहे तसं आपण शेतकऱ्यांना ज्ञान देऊया आणि शेतकऱ्यांना फुलाच्या याच्यामध्ये आपण निश्चितपणे मार्गदर्शन करूया. तर यासाठी आपला मोबाईल क्रमांक? आता माझा मोबाईल नंबर 98 90 20 69 74 हा माझा व्हॉट्सअप नंबर आणि एकच नंबर आहे. बरं, धन्यवाद संतोषजी. आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. आपले फुल शेतीचे अनुभव सर्व शेतकरी बांधवांना आपण आनंदाने सहजपणे वाटून दिलेत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं मी आपला आभार मानतो. धन्यवाद.